नमस्कार. जर्मन शिकूया मराठी तुमच्या पुढच्या भागात आपलं स्वागत आहे. गेल्या भागात आपण B1 एक्झामिनेशनचा लेक्झन आणि ह्योरन पार्ट पाहिला होता. या भागात आपण श्रायबन पाहणार आहोत. श्रायबन माझ्या मते B1 एक्झामिनेशनचा सगळ्यात सोपा पार्ट आहे. त्याचं एक कारण म्हणजे मला स्वतःला या भागात 99 म्हणजे 99 मार्क मिळाले होते आणि माझ्या ज्या स्टुडंटनी एक्झाम दिली त्या सगळ्यांनाच या पार्टमध्ये खूप चांगला स्कोर आला होता. त्यामुळे आपण थोडं त्याचं स्ट्रक्चर आणि टिप्स आता बघायला सुरू करूया. तर सगळ्यात आधी आपण त्याचा फॉर्मॅट बघून घेऊया. फॉर्मॅट अगदी सोपं आहे. जर तुम्हाला स्क्रीनवर तुम्ही बघितलं असेल तर बेसिकली तुम्हाला 3 गोष्टी लिहायच्या आहेत. 2 लेटर्स आणि एक तुमचं ओपिनियन. तर सगळ्यात पहिला बघा तर तुम्हाला एक इनफॉर्मल लेटर लिहायचं आहे, इनफॉर्मल ईमेल. अंदाजे 80 शब्दांचं. 80 शब्द म्हणजे रफली 10 ते 15 वाक्य. त्याला आहेत 40 मार्क. नंतर तुम्हाला एक छोटंसं ओपिनियन तुमचं लिहायचं आहे. परत 80 शब्द किंवा 10 ते 15 वाक्य, परत 40 मार्क. आणि नंतर तुम्हाला एक फॉर्मल ईमेल लिहायचा आहे किंवा सेमी फॉर्मल ईमेल लिहायचा आहे. परत इथं तुम्हाला फक्त 5 ते 7 वाक्य, कारण फक्त 40 शब्द आहेत आणि त्यासाठी आहेत तुम्हाला 20 मार्क. टोटल आहे 40, 40, 20, 100 मार्क. आणि 60%ला पासिंग आहे, म्हणजे 60 मार्कांना पासिंग आहे. आणि यासाठी तुम्हाला वेळ मिळणार आहे टोटल 60 मिनिटं. तो वेळ तसा पूर्णपणे पुरेसा आहे. फक्त आता याचं डिटेलमध्ये बघण्याच्या आधी आपण आधी याची मार्किंग सिस्टीम कशी आहे ते बघू. कारण बऱ्याच लोकांना मी बघितलंय की ही मार्किंग सिस्टीम कळत नाही आणि त्यामुळे ते थोडं वेगळ्या पद्धतीने ते लेटर्स किंवा ओपिनियन्स लिहितात आणि मग प्रॉब्लेम होतो. तर हे बघा, हे तिन्ही जे प्रकार आहेत, हे तिन्ही प्रकार आपण जे बघितले, दोन्ही लेटर्स आणि ओपिनियन, हे तिन्ही चेक करायचे क्रायटेरिया 4 आहेत, ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील. तर ते आपण एक एक करून आधी समजून घेऊ. तर सगळ्यात पहिला क्रायटेरिया आहे तिन्हीसाठी की एरफ्युलुम. एरफ्युलुम म्हणजे काय? फुलफिलमेंट. म्हणजे तुम्हाला जो काही टास्क दिलेला आहे तो तुम्ही कंप्लीट करताय की नाही. म्हणजे जर तुम्हाला एखादं ईमेलमध्ये 3 पॉईंट दिलेले आहेत तर ते तुम्ही तिन्ही पॉईंटवर बोललाय का? जर तुम्हाला ओपिनियन लिहायला सांगितलं तुम्ही तुमचं ओपिनियन नीट लिहिलंय का? त्याचे फोरटाईल नाकटाईल म्हणजे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज दिलेत का? किंवा जर तुम्हाला फॉर्मल ईमेल लिहायचा आहे तर तुम्ही त्यात त्यांना, जर तुम्हाला त्यांना सॉरी म्हणायचं तर सॉरी म्हटलंय का वगैरे. हे सगळं याला म्हणतात एरफ्युलुम. आणि याला 25% 10 म्हणजे 10 आणि 4 असे मार्क असतात तिन्ही टाईल्स मध्ये. अतिशय महत्वाचा भाग, कारण हे आपले मार्क आहेत. कळलं ना की हे सोडायचे नाही. दुसरं असतं कोहेरन्स. कोहेरन्स म्हणजे इंग्लिश मधलाच कोहेरन्स. म्हणजे काय तर की तुम्ही जे लिहिताय त्याला एक फ्लो आहे ना. म्हणजे उगाच आपलं काही लिहिलंय, एकाला एक दुसरी वाक्य एकामागणे एक लिहित चाललंय असं नाही, की त्याला फ्लो. आणि त्यासाठी मग तुम्ही थोडेसे रेडिमेटल पण वापरू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला इथं उपयोगी पडेल ते म्हणजे आपण शिकलेले कंजंक्शन्स. आपण ऑलमोस्ट 6 ते 7 टाईपचे कंजंक्शन शिकलोय. अगदी उंड, ओडर, आबर, वाईल, बोल पासून ते zweit eilige कनेक्टोरन पर्यंतचे कंजंक्शन शिकलोय आपण. तर याला पण अंदाजे 25% मार्क आहेत. 10, 10, 4. त्यामुळे हा पण अगदी महत्वाचा पार्ट आहे. तिसरा पार्ट जो आहे तो वर्ड शॉर्ट्स. वर्ड शॉर्ट्स म्हणजे काय? तुमची वोकॅब्युलरी. तुमची वोकॅब्युलरी किती आहे आणि ती तुम्ही कशी वापरता आणि त्यात किती तुमच्या चुका ज्या होतात त्यांना तुमचं मीनिंग चुकत नाही ना, म्हणजे की अर्थ समजून घ्यायला फरक पडत नाही ना. याला असतात अंदाजे 25% मार्क. 10, 10, 6. आणि सगळ्यात शेवटी असतं स्ट्रक्चरन. स्ट्रक्चरन म्हणजे स्ट्रक्चर्स. म्हणजे तुमचं बेसिकली ग्रामर कसं आहे, तुम्ही स्ट्रक्चर्स कसे थोडे थोडे वेगळे वापरायचा प्रयत्न करता का, आणि त्यात जर तुमच्या काही चुका झाल्या, म्हणजे वाईल नंतर वर्ब एंड मध्ये गेलं नाही वगैरे वगैरे यासारख्या चुका, तर म्हणजे तुमचा अर्थ कळायला किती प्रॉब्लेम होतो हे सुद्धा बघितलं जातं, की तुम्ही ज्या चुका करताय त्यानं माणसाला अर्थ कळायला प्रॉब्लेम होतो का. तर ह्या बेसिकली 4 पॉइंटवर तुम्हाला तुमचे ते तिन्ही जे टास्क आहेत ते इव्हॅल्युएट केले जातात. कुठले कुठले होते? एरफ्युलुम, कोहेरन्स, वर्ड शॉर्ट्स आणि स्ट्रक्चरन. आणि ऑलमोस्ट सगळ्यांना इक्वल वेटेज आहे, हे विसरायचं नाही. कळलं? आता आपण एकदम सिंपली प्रत्येक टास्क थोडंसं डिटेलमध्ये बघू. पहिलं जे असतं ना ते तुमचं इन्फॉर्मल लेटर असतं. म्हणजे काय, की तुम्ही एखादी गोष्ट केलेली असती आणि त्याबद्दल तुमच्या मित्राला तुम्ही एखादं पत्र लिहून कळवत असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल की तुम्ही एखादा डॉइच कोर्स किंवा कम्प्युटर कोर्स केलेला असतो किंवा तुमचा बर्थडे झालेला असतो आणि तो तुम्ही कसा झाला हे तुम्ही तुमच्या मित्राला सांगत असता. यात बेसिकली तुम्हाला 3 पॉइंट दिलेले असतात बेसिकली. आणि त्या 3 पॉइंटवर तुम्हाला ते पत्र काइंड ऑफ लिहायचं असतं. एकदम सिंपल पॉइंट असतात. जनरली ते पॉइंट असतात की तुम्ही काय केलं, त्यातलं तुम्हाला काय आवडलं आणि आपण कधी भेटूया, या टाईपचे पॉइंट असतात. तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला त्या स्क्रीनवर दिसत असेल की बाबा
की तुमचा एखादा मित्र होता, तुम्ही तुमचा वाढदिवस केलेला होता आणि तो काही येऊ शकला नाही त्याला, आणि त्याला सांगा की बाबा कसा झाला वाढदिवस, आणि तुम्हाला त्यातलं कुठलं एखादं गिफ्ट आवडलं, आणि त्याला म्हणा आपण एखादी सजेशन द्या, आपण परत कधीतरी भेटू शकतो का. एवढंच पत्र असतं, त्याच्याबद्दल तुम्हाला 80 शब्दात लिहायचं. एकदम सोपं आहे ना. तर बघा, तर हे कसं लिहायचं ते आपण एकदा शांतपणे बघू. तर सगळ्यात आधी मित्राला लिहिताय, बरोबर, त्यामुळे दू फॉर्म, बरोबर. नंतर मित्राला तुम्ही कसं म्हणणार मराठीत, प्रिय. तसंच इथं लिब किंवा लिबर. मुलगा असेल तर लिबर, मुलगी असेल तर लीब. आणि नंतर मग तुम्ही चालू करू शकता की बाबा पत्राची सुरुवात करणार आहे तर, की बाबा अरे कसं चाललंय तुझं, की वी गेट एस डिअर, किंवा सगळं ठीकठाक आहे ना, इस्ट बाय दिअर आलेस इन ऑर्डनूम, तुझ्याकडे सगळं ठीकठाक चाललंय ना, असं करून एखादी इन्फॉर्मल सुरुवात करू शकता. मग काय नंतर, की अरे म्हणजे माझा वाढदिवस झाला, एकदम भारी झाला, आम्ही डान्स केला, काहीतरी खाल्लं, आणि खूप जण आलेले आपले मित्र, आम्ही मजा केली, टाईप लिहू शकता तुम्ही 3-4 वाक्य. आणि नंतर मग सांगू शकता की अरे मला खूप सारे गिफ्ट मिळाले, पण त्यातलं म्हणजे मला माझ्या बाबांनी मला एक पुस्तक दिलेलं, कुठलं तरी पुस्तक, आणि मला पुस्तकं वाचायला खूप आवडतं, त्यामुळे मला हे गिफ्ट सगळ्यात मस्त आवडलं, पण मला तुझी थोडीशी आठवण पण आली, तर अरे आपण पुढच्या रविवारी भेटूया का, की मला तुला आपले फोटो पण दाखवायचे आहेत. सिंपल आहे, राईट. अगदी साधी साधी वाक्य तुम्हाला करायचे. आणि आणि कारण आणि तिन्ही पॉईंट आपण कव्हर केले. पहिलं काय होतं की बाबा बर्थडे कसा झाला, दुसरा काय होता की बाबा गिफ्ट बद्दल, आणि तिसरा की एखादी सजेशन, की बाबा क्योनन वी उनसाम जॉन्स्टाक त्रेफन, किंवा वी वेअरएस, जर तुम्हाला आठवत असेल की आपला काचवा आहे, वी वेअरएस वेन वी उनसाम जॉन्टाक त्रेफन, असं काहीतरी तुम्ही करून एंड करू शकता. आणि मग एंडला नक्की सांग रे मला झाग मिया बेशाईड, किंवा शायद मिया बाल्ड वगैरे करून तुम्ही ते लेटर एंड करू शकता. आणि सगळ्यात शेवटी आता मित्र आहे त्यामुळं फील ग्रुस किंवा लीब ग्रुस असं लिहून खाली फक्त तुमचं नाव, फील ग्रुस किंवा लीब ग्रुस लिहून खाली फक्त तुमचं नाव, झालं लेटर. काय अवघड होतं सांगा. परत एकदा क्विकली रिकॅप करून सांगतो. डू फॉर्म मध्ये लिहायचं, लिब किंवा लिबरनं सुरू करायचं. सुरुवातीला थोडंसं आईस ब्रेकिंग साठी वी गेट एस डिअर सारखं काहीतरी एखादं वाक्य वापरायचं. नंतर आपल्या तिन्ही पॉइंट बद्दल लिहायचं, आणि सगळ्यात शेवटी एंड करताना बाबा नक्की सांग रे बाबा मला म्हणायचं, फील ग्रुस म्हणायचं, तुमचं नाव लिहायचं, झालं. दुसरा जो पार्ट असतो ना, त्यात तुम्हाला तुमचं एक छोटंसं ओपिनियन लिहायचं असतं. जनरली काय असतं, किंवा त्यांनी असं म्हटलेलं असतं की तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की तुम्ही एखादा ऑनलाईन प्रोग्राम बघितला किंवा टीव्हीवर एखादा प्रोग्राम बघितला एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्दल, आणि त्याबद्दल तुमचं मत लिहा. त्याबद्दल तुमचं मत लिहा साधारण 80 शब्दात, म्हणजे 10 ते 15 ओळीत तुम्हाला तुमचं मत लिहायचं असतं. तर जनरली काय दिलेलं असतं बघा, तुम्हाला एखादी थीम दिलेली असते, आणि आणि हे महत्वाचं आहे की तुम्हाला हेल्प व्हावी म्हणून दुसऱ्या कोणाच तरी त्या थीम विषयीचं मत दिलेलं असतं. आता महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला थीम बद्दल लिहायचं आहे, त्याच्या मतावर तुम्हाला रिॲक्ट करायचं नाहीये. म्हणजे कळलं ना. फॉर एक्झाम्पल आता इथे जर तुम्हाला दिसत असेल की बाबा फेस्टा आर्बाइट्झाइटन म्हणजे काय, की बाबा फिक्स्ड वर्किंग टाइम्स, याच्यावर तुम्हाला लिहायचं आहे, आणि एकाच माणसाचं तुम्हाला मत दिलेलं आहे त्याच्यावर. पण असं नाही की तुम्ही तिच्यासारखंच लिहा किंवा त्याच्यासारखंच लिहा, किंवा त्याला पण तुम्हाला रिॲक्ट करायचं नाहीये. इनफॅक्ट माझं स्वतःचं तर असं मत असतं, मी स्वतः काय करायचो, जर तुम्हाला थीम कळली असली ना तर मी खालचं बघायचो पण नाही, थोडा वेळ पण वाचतो. पण कधी कधी जर तुम्हाला थीम क्लिअर नसेल, की बाबा नक्की तुम्हाला कशाबद्दल लिहायचं आहे हे जर क्लिअर नसेल, तर तुम्ही त्याचं खालचं त्याचं माइंडिंग आहे त्याचं किंवा तिचं, ते बघून तुम्ही समजून घेऊ शकता, ओ याच्यावर मला लिहायचं आहे, आणि तुम्ही तुमचे त्यातले म्हणजे काही आयडियाज वगैरे तुम्हाला हवे असतील तर घेऊ शकता. पण जर थीम बघितल्या तुमच्या डोक्यात तुमच्या आयडियाज आल्या तर तुम्हाला ते बघायची गरज सुद्धा नाही. कळलं. लक्षात महत्वाचं ठेवायचं आहे, खूप जणांची चूक होते, त्याला किंवा तिला रिॲक्ट करायचं नाहीये, तुम्हाला थीमवर लिहायचं आहे. मग जे ओरिजिनल थीमवर लिहायचं असतं ते अगदी सोपं असतं. किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीवर आता समजा की आता इथं काय आहे की बाबा फेस्ट आर्बाइट्झाइटन म्हणजे काय, किंवा फिक्स्ड टायमिंग असायला पाहिजेत की नाही. तर आता याच्यावर तुम्ही कुठल्या साईडनं लिहिता याला याच्यावर काही अवलंबून नाही. तुम्ही कुठल्याही साईडनं लिहू शकता, ॲज लॉंग ॲज यू कॅन एक्सप्रेस युअर सेल्फ. तुम्हाला तुमचं मत मांडता येते तोवर ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही असं म्हणू शकता की बाबा माझ्या मते फेस्ट आर्बाइट्झाइटन असणं एकदम चांगलं आहे, की बाबा माझं मी 10 ते 6 येऊ शकतो, माझं काम करून जाऊ शकतो, मला माझं रोजचं शेड्यूल माहीत असतं, आणि त्यामुळे मी माझं प्लॅनिंग नीट करू शकतो, माझ्या मीटिंग्स वगैरे सगळ्या हे केलेल्या असतात, आणि नंतर 6 नंतर मी रिकाम आहे, सकाळी 10च्या आधी मी रिकाम आहे, मला माझा वेळ मिळू शकतो. हो कधीतरी एखादा प्रॉब्लेम येऊ शकतो पण त्यावेळी मी रजा घेऊ शकतो. ह्या टाईप तुम्ही लिहू शकता.
किंवा दुसऱ्या साईडने तुम्ही लिहू शकता की बाबा माझ्या मते तरी फेस्ट आर्बाइटझाइटन ही काही चांगली कन्सेप्ट नाहीये. फ्लेक्झिबल असलेलं बरं आहे की बाबा माझंच काम मला करायचं आहे ना, मी सकाळी उठून लवकर करेन किंवा मी संध्याकाळी रात्री करेन आणि त्याचा फायदा काय होईल की माझे जर आता समजा मला एखादं स्वतःचं घरचं काम करायचं आहे किंवा माझ्या मुलाला डॉक्टरला घेऊन जायचं आहे तर माझं मी त्याला घेऊन जाऊ शकेन की त्यासाठी मला वेगळी रजा टाकायची गरज नाही. आणि दुसरं त्याच्यामुळे काय होईल किंवा जेव्हा मला वेळ आहे त्यावेळी मी काम करत असल्यामुळे मला टेन्शन फारसं येणार नाही. दोन्ही बाजू बरोबर आहेत. ऍज लॉंग एज यू कॅन राईट ऑन दॅट, तर तुम्ही असं काम म्हटलं असं कोणी विचारणार नाही. कळलं? इथपर्यंत कळलं? मग काय, मत लिहिणं सोपी गोष्ट आहे. आणि मग त्यासाठी तुम्ही काय करू शकता की बाबा सुरुवातीला तर स्ट्रक्चर जनरली कसं ठेवू शकता तुमच्यावर आहे. किंवा तुमचं एखादं मत लिहा, त्याचे फायदे लिहा, एखाद दुसरा तोटा तुम्हाला सांगायचा असला तर सांगा, आणि पण तरी पण ओके म्हणा. आणि सगळ्यात शेवटी मला पुन्हा एकदा म्हणायचं आहे की बाबा माझं असं मत आहे. दिस इज सिम्पल. मग त्यासाठी मी स्वतः वापरायचो की बाबा इश बिन देअर मायनुंग दास, किंवा माझं असं मत आहे की. तुम्ही इश ग्लाउबो वगैरे काही वापरू शकता. तुमचं मत लिहायचं आणि मग तुम्ही त्याचे फायदे लिहू शकता की बाबा एस गिफ्ट फील अ फोर्टाईल, की त्याचे खूप सारे फायदे आहेत. मग तुम्ही त्याचे फायदे सांगू शकता. मग नंतर म्हणू शकता की नॅचरलिश गिफ्टेस नॅक्टाईल औक, म्हणजे एखाद दुसरा त्याचा तोटा पण असू शकेल. आणि मग तुम्हाला सांगायचा असला तर तुम्ही लिहू शकता, सांगायलाच पाहिजे असं नाही. आणि मग सगळ्यात शेवटी तुम्ही म्हणू शकता किंवा सगळ्यात शेवटी मला असं म्हणायचं आहे की वॉट एव्हर तुम्हाला जे म्हणायचं आहे ते. जुजामेन फासन म्योस्टेज जागंदास, एकदम पॉप्युलर लाईन आहे. कळलं? तर एकदम सोपं आहे, राईट. तुम्हाला फक्त तुमचं मत मांडायचं आहे आणि त्याला तुम्हाला सपोर्ट करायचं आहे. अगेन 10 ते 15 ओळी काही खूप मोठी गोष्ट नाहीये. स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला लिहिता येतं. तिसरा पार्ट तसा सगळ्यात सोपा. यात एक फॉर्मल लेटर लिहायचं असतं तुम्हाला. 20च मार्काला आहे. 40च शब्द. 40 शब्द म्हणजे किती? 5 ते 7 ओळी तुम्हाला लिहायचे. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं असतं, जनरली थीम काय असते की बाबा कोणीतरी तुम्हाला एखाद्या मीटिंगला बोलवलेलं असतं आणि तुम्ही जाऊ शकत नाहीये आणि त्यांना सॉरी म्हणा किंवा एखादी मीटिंग अरेंज करा. एकदम सिंपल असतं. आता आता हे फॉर्मल लेटर आहे, म्हणजे तुम्ही काय वापरणार? झी फॉर्म वापरणार. त्याचा झी फॉर्म वापरणार. झी इयर वगैरे जे आपण शिकलोय ते. आणि आता तुम्ही रिस्पेक्ट न बोलणार आहे. त्यामुळे तुम्ही जर फ्राऊ असेल, म्हणजे सुरुवात कशी करणार तिकडे आपण लिबन केली तशी इथं करणार झेहर गिहर्ट. जर लेडी असेल तर फ्राऊ डॉट डॉट डॉट, किंवा झेहर गिहर्टर हेर डॉट डॉट डॉट. आणि जर असं फारसं कधी होणार नाही, पण जर समजा समोरचा कोणाला लिहायचं माहित नसेल तर झेहर गिहर्ट डामनुंड हेरन, काइंड ऑफ रिस्पेक्टेड सर मॅडम सारखं. कळलं? अशी सुरुवात करायची. आता हे काही इन्फॉर्मल लेटर नसल्यामुळे काय अगदी आईस बीस काय ब्रेक करायची गरज नाही. डायरेक्ट मुद्द्यावर यायचं की बाबा थँक्यू तुम्ही मला बोलवलं, सॉरी मी काही येऊ शकत नाही कारण मला असं असं काहीतरी काम आहे, की बाबा मी नंतर कधीतरी येऊ काय. झालं. कळलं? म्हणजे फॉर एक्झाम्पल अगदी साध्यात की फिलन डांग फ्युर दी आयन लाडून एस्टूट मी अ लाईड, सॉरी मी काही येऊ शकत नाही कारण म्हणजे कारण व्हॉट एव्हर माझी काहीतरी टर्मिन आहे वगैरे टाईप तुम्ही लिहू शकता. किंवा इश kann nicht kommen weil ich einen Termin mit meinem Chef किंवा meinem Arzt habe. आणि मग तुम्ही विचारू शकता की बाबा याच्याऐवजी मी ह्या तारखेला येऊ काय. दॅट्स इट. 4 ते 5 सेंटेन्सेस, अगदी सिंपल. शेवट करायचा काइंड ऑफ विथ फ्रेंडली रिगार्ड्स टाईप. मिट फ्रॉइंडलिशन ग्रुसन. मिट फ्रॉइंडलिशन ग्रुसन. आणि हे फॉर्मल लेटर आहे त्यामुळे पूर्ण नाव. फॉर्मल लेटर आहे त्यामुळे पूर्ण नाव. दॅट्स इट. कन्सेप्ट सिंपल आहे की काय केलं आपण यात? काही नाही. की बाबा सुरुवातीला त्यांना रिस्पेक्टनं बोलवलं, जे काय तुमचं कारण आहे ते सांगितलं, की बाबा सॉरी म्हटलं आणि मी का येऊ शकत नाही त्याचं कारण सांगितलं. आणि हवं असेल तर तुम्ही म्हणू शकता की बाबा परत कधी मी येऊ शकतो की नाही, म्हणजे ते तुम्ही सांगितलं. आणि शेवटी मिट फ्रॉइंडलिशन ग्रुसन केदार जाधव. दॅट्स इट. एकदम सिंपल. 20 मार्काला. फॉर्मॅट कळला ना? अगदी सोपं आहे. आता आपण येऊया थोड्याशा टिप्स सगळे. तर टिप्समध्ये परीक्षेच्या आधी तर थोडीशी लेटर्स किंवा थोडीशी ओपिनियन जर तुम्ही लिहून बघितली असतील तर चांगलं आहे, कारण तुम्हाला थोडासा एक फ्लोचा अंदाज येईल. महत्वाचं म्हणजे वोकॅब्युलरी तुम्ही मोस्ट लाईकली तुमच्या लेझनसाठी याच्यासाठी खूप जास्त केलेलीच असेल. कंजंक्शन्स म्हणजे जे आपण कनेक्टर शिकलो होतो त्याची थोडी तयारी ठेवा, कारण जेवढं तुम्ही वाईल, ओबोल, वेन किंवा जे काही आपण शिकलो अगदी निश नोर झॉन्डर नाऊक वगैरे, हे जेवढे तुम्ही वापराल तेवढं तुमच्या ह्याला एक फ्लो येत जाईल. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे परीक्षेच्या वेळी काय करायचं. माझ्या टिप्स मी देणार आहे, हा प्रत्येकालाच लागू पडतील असं नाही. मी स्वतः काय करायचो तर सगळ्यात आधी शांतपणे पूर्ण पेपर वाचून घ्यायचा. 60 मिनिटं तशी खूप असतात.
कारण बेसिकली सगळे मिळून तुम्हाला 25 ते 30 वाक्य लिहायचे 60 मिनिटात. जर तुमचं डोकं शांत असेल तर यू हॅव इनफ टाइम. ओके. नंतर तुम्ही ठरवून घ्या तुम्हाला पहिलं, दुसरं, तिसरं कुठलं लिहायचं आहे. होता होईल तेवढं आधी थोडं तरी रफमध्ये लिहून घ्या. कंप्लीट लिहायची गरज नाही. थोडंसं की तुमच्या आयडियाज काय आहेत त्या रफमध्ये लिहून घ्या. नाहीतर मग ते आपण शाळेत करतो तसं की बाण घेऊन इकडं किंवा खाडाखोड ते चांगलं वाटत नाही. थोडंसं रफमध्ये लिहून घ्या. अर्थात सगळं पण लिहायची गरज नाही. नुसते पॉइंट्स जे काय ते सुद्धा तुम्ही नोट डाऊन केले तरी सुद्धा चालू शकेल. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे मग नंतर जेव्हा तुम्ही लिहायला घेताय त्यावेळी आधी एखादं लिहायला घ्या. समजा तुम्ही पहिलं लिहिलं तर मग दुसरं लिहा, तिसरं लिहा, नंतर मग जाऊन परत पहिलं चेक करा. मला स्वतःला जाणवलेलं ते की एकदा परत एकदा त्याच्यावरून नजर फिरवा. कारण कसं होतं लिहायच्या ओघात सगळं बरोबर वाटत असतं. म्हणून पहिलं लिहून परत चेक केलं तर लगेच काही फारसा फायदा होत नाही. पहिलं लिहा, दुसरं लिहा, तिसरं लिहा, परत मग पहिलं चेक, दुसरं चेक, तिसरं चेक असं केलं तर फायदा होतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप जास्त लिहायचं नाही. म्हणजे आपल्याला एक हे असतं ना म्हणजे आतून की आपल्याला कायम झालेलं असतं किंवा जेवढं जास्त लिहू तेवढं जास्ती मार्क. असं काही नसतं. मी मुद्दामच ना तुम्हाला स्क्रीनवर ना की त्या आपल्या गोयथेच्याच पेपरमधले सॅम्पल आन्सर्सचे स्क्रीनशॉट दिलेत. ते तुम्हाला पूर्ण बघायची गरज नाही. ते केवढेच आहेत बघा. किंवा 80 शब्द म्हणजे 80 शब्द. त्याचे 90-100 झाले तरी चालतील. पण 200 शब्द लिहू नका. त्याचे तोटेच आहेत. कारण जेवढं तुम्ही जास्ती लिहाल तेवढ्या तुमच्या चुका जास्ती ग्रॅमॅटिकल तेवढ्या व्होकॅब्युलरीमध्ये जास्ती चुका होणार आहेत. जास्ती लिहून काही होत नाही. मी अगदी डॉट टू डॉट म्हणजे 80-40 याच्या दरम्यानच शब्द लिहून मला 99 मार्क पडलेले आहेत. मी कायम सांगतो उगाच जास्ती लिहू नका. कळलं? एक महत्वाची टिप. दुसरी गोष्ट म्हणजे की खूप जास्ती कॉम्प्लिकेटेड पण लिहायचं नाही. मी मगाशी म्हणूनच आधी सांगितलं की समजून घ्या कोहेरन्सला आणि एअरफ्युलिंगला पण तितकेच मार्क आहेत. लोकांचं थोडं जास्ती काय होतं माहितीये का की व्होकॅब्युलरी म्हणजेच श्रायबन आणि त्यामुळे सगळं लक्ष त्या व्होकॅब्युलरीवरच असतं. बाकीच्या पण गोष्टींवर लक्ष द्या. सी इट्स ऑलवेज गुड टू यूज फॅन्सी वर्ड्स पण फक्त फॅन्सी वर्ड्स लिहिले म्हणून तुम्ही B1 होत नाही. म्हणजे कळलं ना. इट्स जस्ट वन पार्ट. तुम्ही जे वर्ड लिहिताय ते वर्ड करेक्ट असणं त्याचं सगळं बरोबर असणं हे जास्ती महत्वाचं. महत्वाचं काय की B1 मध्ये किंवा त्याच्या पुढे गेल्यावर तुम्हाला कॉम्प्लेक्स कन्सेप्ट रिप्रेझेंट करता यायला पाहिजेत. कॉम्प्लेक्स लिहिता यायला पाहिजे असं नाही. हे विसरायचं नाही. त्यामुळे कीप इट सिम्पल. जे लिहिताय ते सिम्पल ठेवा. अगदी महत्वाची गोष्ट नवीन काहीतरी स्ट्रक्चर, नवीन काहीतरी ग्रामर एक्झाम मध्ये डायरेक्ट ट्राय करायला जाऊ नका. तुम्ही जे आतापर्यंत वापरले तेच कंजंक्शन्स वगैरे तिथं जाऊन वापरा. तिथं अचानकच मस्त एकदम विचार आला म्हणून तसलं काहीतरी वेगळं करायला जाऊ नका. यू डोंट नो की ते तसंच बिहेव करतं की नाही. ओके. जे तुम्ही आतापर्यंत करत आलेला जे कंजंक्शन्स वापरत आलेला जी तुमची नॉर्मल व्होकॅब्युलरी आहे तीच वापरा. दॅट इज गुड इनफ. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय जसं म्हणलं तसं एअरफ्युलिंग आणि कोहेरन्स आपले मार्क आहेत. त्यामुळे सगळे पॉइंट कव्हर करा की बाबा तुम्ही त्या तिन्ही पॉइंटवर लिहिलंय का पहिल्या मेलमध्ये, दुसऱ्यामध्ये तुमचं मत क्लिअर झालंय का, पोर्टाईला पुरेसे लिहिलेत का तुम्ही, एका दुसरं नाकटायला पाहिजे असेल तर लिहिलंय का, तिसऱ्यात त्यांनी तुम्हाला जे काय करायला सांगितलंय की बाबा सॉरी म्हणायला सांगितले त्यांनी परत पुढची मीटिंग सेट करायला सांगितलीये का ते बघा आणि ते केलंय का बघा. ते जास्ती महत्वाचं आहे. कळलं. आणि सगळ्यात शेवटी माझी सगळ्यात महत्वाची टिप की जी मी कायम माझ्या सगळ्या स्टुडंटांना देतो 5 मिनिटं शेवटची चेकिंगला ठेवा. किमान 5, खरं तर 10 पण किमान 5 ठेवा. आणि त्यात काय चेक करायचं फक्त आपल्याला की नाउन्स सगळे कॅपिटल केलेत की नाहीत. कारण आपण जनरली इंग्लिश लिहित असतो त्यामुळे साधे नाउन कॅपिटल करायचं विसरतं. स्पेलिंग्स बरोबर आहेत का बघा. कसं होतं आणि वर्ब नीट चालवलेत का बघा. कारण ते विचारण्यात विय कान बरोबरच वाटत असतं. डोकं शांत ठेवून विय क्योनन आहे का बघा. जर तुम्ही वाईल वगैरे वापरले असतील तर वर्ब एंडला आहे का बघा. कसं होतं ह्यात तुम्हाला 4-5 जर तुम्हाला ह्या चुका सापडल्या आणि त्या जर तुम्ही रिचेकिंग मध्ये नीट केल्या ना तर तुमचे खूप सारे मार्क वाढू शकतात. कारण ह्याच तुमचे मार्क जाणार होते. राईट. त्यामुळे अगदी जास्ती फॅन्सी करण्यापेक्षा जे लिहिताय म्हणजे ऍट द एंड आय वुड से जे लिहिताय ते परफेक्ट लिहा. थोडंसं एक लेवल कमी सिंपल लिहिलं तरीही चालेल. तुम्हाला चांगले मार्क मिळणार आहेत. तसं मी तुम्हाला सांगितलं तसं अतिशय सोपी टाईल आहे ही. म्हणजे तुम्हाला चांगला स्कोअर करता येऊ शकतो. डोकं शांत ठेवायचं, एकदम सिंपल राहायचं. ठीक आहे. मला आशा आहे की तुम्हाला श्रायबन टाईप नीट समजली असेल. पुढच्या भागात आपण एक्सप्रेशन बघूया. धन्यवाद.